मॉर्निंग स्टुडंट्स. 12वीचा आपला ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर सुरू आहे. त्यामध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये इम्युन सिस्टीम, त्यानंतर टाईप्स ऑफ इम्युनिटी, त्यामध्ये ॲक्वायर्ड इनेट इम्युनिटी हा भाग आपला बघून झालेला आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ इम्युन सेल, त्यामध्ये बीटा लिम्फोसाईट किंवा बी लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईट याचे प्रकार, त्यांचं फंक्शनिंग, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी बाय बी लिम्फोसाईट हे सुद्धा बघून झालेलं आहे. त्याचबरोबर ABO ब्लड ग्रुप सिस्टीम, त्यानंतर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हे सुद्धा पार्ट आपला बघून झालेला आहे. या चॅप्टरमधला पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे डिसीजेस, मानवी आजार. आता ह्या डिसीजची डेफिनेशन काय बघा. डिसीज इज डिफाइंड ॲज कंडिशन ऑफ डिसरप्टेड और डिरेंज्ड फंक्शनिंग ऑफ वन और मोर ऑर्गन और ऑर्गन सिस्टीम ऑफ दी बॉडी कॉज्ड ड्यू टू इन्फेक्शन, डिफेक्टिव्ह डाएट और हेरिडिटी. सोपी डेफिनेशन आहे, बऱ्याचदा विचारली पण जाते एक्झामला. काय कंडिशन आहे बघा. डिसीज म्हणजे डिसरप्टेड म्हणजे डिस्टर्ब झालेलं किंवा डिरेंज्ड फंक्शनिंग ऑफ एखाद्या ऑर्गनचं किंवा एखाद्या सिस्टीमचं फंक्शन ज्या वेळेला काय होतं, डिस्टर्ब होतं. सोपी डेफिनेशन बघा. एखाद्या सिस्टीम किंवा ऑर्गनचं फंक्शन काय होतं, डिस्टर्ब होतं. कॉज्ड ड्यू टू कशामुळे होतं ते, इन्फेक्शन, डिफेक्टिव्ह डाएट और हेरिडिटी. याला 3 कारणं असू शकतात. एकतर इन्फेक्शन झालेलं असेल आपल्याला, किंवा डिफेक्टिव्ह डाएट आपण चुकीचा आहार घेतलेला असेल, किंवा हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. अशा 3 कारणांमुळं ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल होतो की जो आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे, त्याला आपण काय म्हणतो तर डिसीज म्हणतो. आलं लक्षात. डेफिनेशन बघितली आपण. आता त्यानंतर काही टर्म आहेत. डिसीजेस बघत असताना काही टर्म आपल्याला बघावे लागणार आहेत. त्यामध्ये पहिली टर्म आहे पॅथोजेन. आता हे पॅथोजेन म्हणजे काय बघा. दे आर डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. ज्या ऑर्गॅनिझममुळे आपल्याला डिसीज होतो किंवा जे इन्फेक्शन करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत, जसे की बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, हे जे आहेत यांना काय म्हणतो आपण, पॅथोजेन म्हणतो. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे व्हेक्टर्स. व्हेक्टर म्हणजे वाहक. व्हेक्टर म्हणजे वाहक. आता हे काय आहेत. मेनी पॅथोजेन्स यूज अनादर ऑर्गॅनिझम व्हेक्टर टू रीच अस. दीज व्हेक्टर्स आर पॅरासाईट. म्हणजे हे जे पॅथोजेन असतात हे स्वतः प्रसार करू शकत नाहीत स्वतःचा, तर ते स्वतःचा प्रसार करण्यासाठी काही वाहकांचा वापर करतात. त्याला काय म्हटलं जातं, व्हेक्टर म्हटलं जातं. मग हे व्हेक्टर कोण असतात तर ते पॅरासाईट असतात. ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या आत किंवा बाहेर राहणारे जे असतात त्यांना पॅरासाईट असं म्हणतो. जसं की मॉस्किटो आहे, बरोबर, बेडबग आहे, कॉक्रोच आहे, हे सगळे काय आहेत तर व्हेक्टर आहेत. दोघांमधला फरक जाणून घ्या. ज्यांच्यामुळे डिसीज होतो त्यांना पॅथोजन म्हणायचं, म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस. आणि व्हेक्टर कोण तर मॉस्किटो किंवा कॉक्रोच. त्यांच्यामुळं आपल्याला डिसीज होत नाही, मात्र ते डिसीज स्प्रेड करत असतात. प्रसार करण्याचं काम हे व्हेक्टर करत असतं. आता दुसरा कन्सेप्ट आहे ती म्हणजे इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड कशाला म्हणायचं तर द टाईम इंटरवल फ्रॉम द इन्व्हेजन ऑफ पॅथोजेन टू द डेव्हलपमेंट ऑफ क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यापासून ते सिम्पटम्स दिसेपर्यंतचा कालावधी, लक्षणं दिसेपर्यंतचा कालावधी, त्याला काय म्हणायचं, इन्क्युबेशन पिरियड. समजा आपल्याला एखाद्या व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर लगेच सिम्पटम दिसायला लागत नाहीत, एक ठराविक कालावधी जावा लागतो. मग त्यामध्ये ह्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये बरीच व्हरायटी आहे. काही व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड हा 1 दिवसाचा असतो, काहींचा 2 दिवसाचा, काहींचा आठवड्याचा असेल, काहीचा 3 आठवड्याचा असेल, काहींचा 15 दिवस, अशी व्हरायटी आहे, बरोबर. इन्क्युबेशन पिरियड हा पॅथोजन टू पॅथोजन चेंज होत राहतात. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे पॅरासाईट. आता हे व्हेक्टर कोण असतात, पॅरासाईट आपण म्हटलं.
आता हे पॅरासाईट काय आहे, तर इज अन ऑर्गॅनिझम दॅट लिव्ह इन ऑर ऑन दी बॉडी ऑफ अनादर ऑर्गॅनिझम अँड डिराइव्स इट्स न्यूट्रिशन फ्रॉम दॅट होस्ट ऑर्गॅनिझम. हे जे पॅरासाईट असतात ते कुठं राहतात, एकतर बॉडीच्या आत किंवा बॉडीवरती राहतात आणि ते त्या होस्ट ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती राहतात त्याला होस्ट म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, होस्ट म्हटलं जातं. त्या होस्टच्या बॉडीमधून ते न्यूट्रिशन काय करतात, काढून घेतात. म्हणजे थोडक्यात हे पॅरासाईट जे असतात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून 2 प्रकार पडतात. ते 2 प्रकार कुठले, एक्टो पॅरासाईट आणि दुसरा एंडो पॅरासाईट. त्याच्या नावातच आहे, एक्टो म्हणजे बाहेर, एंडो म्हणजे आत. जे पॅरासाईट त्या होस्टच्या शरीराच्या वरती राहतात किंवा बाहेर राहतात त्याला एक्टो पॅरासाईट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बेडबग, ढेकून, बरोबर, हे बाहेरूनच ब्लड सक करतात. एंडो पॅरासाईट शरीराच्या आतमध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम, शरीराच्या आत राहतात आणि ते न्यूट्रिशन सक करून घेतात. मग ह्यांच्यामुळे डिसीज होतो, प्लाझ्मोडियममुळे डिसीज होतो. इट इज अ प्रोटोझोन एंडो पॅरासाईट ऑफ दी मॉस्किटो व्हेक्टर अँड ह्युमन बीइंग. हा जो प्लाझ्मोडियम आहे तो मॉस्किटो आणि ह्युमनच्या बॉडीच्या आतमध्ये राहतो, वरती राहत नाही, तर तो आतमध्ये राहतो, म्हणून तो एंडो पॅरासाईट आहे. त्यानंतर डिसीज कॅन बी ब्रॉडली रेकग्नाइज्ड इंटू. ह्या डिसीजचं जे आहे, डिसीज हे 2 प्रकारचे असतात. एक आहे कंजनायटल डिसीज आणि दुसरा आहे ॲक्वायर्ड डिसीज. ह्या दोघांमध्ये फरक काय बघा. कंजनायटल डिसीज म्हणजे हे इनबॉर्न डिसीज असतात, जन्मापासून जे डिसीज असतात. आपल्या काही व्यक्तींना जन्मजात एखादा आजार असतो त्याला म्हटलं जातं कंजनायटल डिसीज. आणि दुसरा प्रकार म्हणजे ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे डेव्हलप आफ्टर बर्थ, जन्म झाल्यानंतर काही कारणांमुळे डिसीज होतात त्याला ॲक्वायर्ड डिसीज म्हणतो आपण. हे अगोदरही बघितले, इननेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. इननेट म्हणजे जन्मजात असणारी इम्युनिटी, ॲक्वायर्ड म्हणजे जन्म झाल्यानंतर मिळवलेली इम्युनिटी, बरोबर. तसंच कंजनायटल डिसीज म्हणजे जन्मापासून असणारे आजार आणि ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे जन्म झाल्यानंतर होणारे आजार. आता हे कंजनायटल डिसीज जे असतात हे कसे असतात, थोडक्यात मे बी परमनंट. हे परमनंट असू शकतात. कारण का, तर हे जे डिसीज असतात हे इनक्युरेबल असतात. कसे असतात, इनक्युरेबल म्हणजे त्याच्यामधून आपण रिकवर होऊ शकत नाही. जे जन्मजात असतात ते जन्मजात कशामुळे असतात, तर त्यामध्ये एखादा जेनेटिक डिसऑर्डर असू शकते, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी. म्हणजे जसं की आपण क्रोमोझोमल डिसीजेस म्हणतो. एखादा क्रोमोझोमच जर फॉल्टी असेल, एखादा जीनच जर फॉल्टी असेल, तर त्याच्यासाठी आपण कितीही ट्रीटमेंट केली, वरून कितीही औषधं घेतली, तरी तो जीन आपल्यामधला बदलणार नाही. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर अशा डिसीजला काय म्हटलं जातं, कंजनायटल डिसीज म्हटलं जातं. तर त्यामुळे ते परमनंट असतात किंवा इनक्युरेबल असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ॲक्वायर्ड डिसीज. दुसरा प्रकार आहे ॲक्वायर्ड डिसीज. हे कसे असतात, डेव्हलप्ड आफ्टर दी बर्थ, जन्म झाल्यानंतर हे तयार होतात. आता ह्याच्यामध्ये ॲक्वायर्ड डिसीजमध्ये परत 2 प्रकार पडतात. एक कम्युनिकेबल किंवा इन्फेक्शियस डिसीज असतात आणि दुसरे नॉन कम्युनिकेबल किंवा नॉट इन्फेक्शियस डिसीज, असे 2 प्रकार असतात. डायरेक्ट आपण ह्याच्यामधला दोन्हींमधला फरकच बघूया, म्हणजे आपल्या ते लक्षात येईल. कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज असे 2 प्रकार आहेत. आता हे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल हे कशावरून ठरतं बघा. इथं सुरुवातीलाच मुद्दा एक आहे, कम्युनिकेबल डिसीज रेफर्स टू डिसीज दॅट कॅन पास फ्रॉम वन पर्सन टू अनादर. एका व्यक्तीला जर इन्फेक्शन झालं तर त्याचा प्रसार दुसऱ्या व्यक्तीला होतो किंवा त्याच्या कम्युनिकेशनमध्ये किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यांना सगळ्यांना हा प्रसार होत असतो. त्याला काय म्हणायचं, कम्युनिकेबल डिसीज. म्हणजे थोडक्यात साथीचे रोग ज्याला आपण म्हणतो ते कम्युनिकेबल डिसीज असतात. त्यानंतर नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला हा डिसीज होतो मात्र तो दुसऱ्या पर्सनला काय होत नाही, पास होत नाही. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जो आजार पास होऊ शकत नाही त्याला म्हणायचं नॉन कम्युनिकेबल डिसीज. आता हे कम्युनिकेबल डिसीज ऑल्सो नोन ॲज इन्फेक्शियस डिसीज.
यांनाच काय म्हटलं जातं, इन्फेक्शियस डिसीज म्हटलं जातं. कारण ह्याच्यासाठी एखादा इन्फेक्टिव्ह व्हायरस किंवा बॅक्टेरिया ह्याला कारणीभूत असतो. नॉन कम्युनिकेबल डिसीज असतात हे क्रोनिक असतात, म्हणजे थोडक्यात जुनाट असतात, ते काही इन्फेक्शनमुळं होत नाहीत. कम्युनिकेबल डिसीज आर मोर लाईकली टू बी ॲक्यूट, विच मीन्स डिसीज डेव्हलप क्विकली. हे क्विकली तयार होतात. ॲक्यूट म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये तयार होणारे डिसीज. जसं की बघा, इन्फेक्शन झालं की आपण लगेच आजारी पडतो, बरोबर, म्हणजे हे क्विकली आहे. इन्फेक्शियस किंवा कम्युनिकेबल डिसीज असतात हे क्विकली डेव्हलप होतात. मात्र नॉन कम्युनिकेबल डिसीज जे असतात हे क्विकली तयार होत नाहीत, तर ते कसे असतात, क्रोनिक असतात, जुनाट असतात. विच मीन्स दे लास्ट अ लाँग टाईम अँड प्रोग्रेस स्लोली. त्यांची जी वाढ असते ती हळूहळू होत असते, म्हणजे आपल्या मेटाबॉलिझममध्ये काही चेंजेस होतात आणि मग ते डिसीज आपल्याला होत जातात. पुढं बघूया आपण. जनरली इन्व्हॉल्व दी लोअर सोशो इकॉनॉमिक ग्रुप, म्हणजे ह्यांचा जो ग्रुप असतो तो थोडासा कमी आहे. इट इन्व्हॉल्व्स जनरली इन्फ्लुएंट क्लास, म्हणजे हे एकमेकाला याचा संसर्ग होत नसला तरीसुद्धा ह्यांची संख्या मात्र आपल्या कम्युनिटीमध्ये किंवा सोसायटीमध्ये यांची संख्या जास्त आहे. खाली प्रकार बघितल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईलच. व्हेइकल्स ऑफ ट्रान्समिशन अँड दी व्हेक्टर्स प्ले मेजर रोल इन दी स्प्रेड ऑफ डिसीज. ह्या डिसीजचं जे स्प्रेडिंग आहे त्याच्यामध्ये जे व्हेक्टर्स असतात हे व्हेक्टर्स काय करतात, महत्त्वाचा रोल प्ले करतात. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा प्रसार करणं. जसं की आता आपण बघतोय बघा की एक्झाम्पल जर बघितलं आपण, कॉमन कोल्ड असेल, निमोनिया असेल, ट्युबरक्युलोसिस असेल, बाकीचे आहेतच, स्वाईन फ्लू आहे, कोरोना व्हायरस आहे, बरोबर, आणखी आपण डेंग्यू बघतोय. हे डिसीज एकदा का एका व्यक्तीला झाले की त्याच्या संपर्कात येणाऱ्या बाकीच्या व्यक्तींना हे डिसीज होत असतात. ह्याला आपण कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आहे. आता हे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत याच्यामध्ये बघा, डायबिटीज आहे, अर्थरायटिस आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, स्कर्वी आहे, बरोबर. हे जे डिसीज आहेत, शुगर वाढणं, BP असणं, हे किंवा कॅन्सर, हे जे डिसीज आहेत याला कुठला पॉझिटिव्ह एजंट नाही आहे, म्हणजे व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळं BP होत नाही. तर हे होतात कशामुळं, तर हे होण्याचं कारण आहे डायटरी हॅबिटॅट. आपल्या ज्या काही चुकीच्या खाण्याच्या सवयी आहेत किंवा एन्व्हायरमेंट आहे, लाईफस्टाईल आहे आपली, ह्या सगळ्यांमुळं काय होतात, हे डिसीज होत असतात. म्हणजे हे डिसीज एखाद्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळं न होता आपल्या चुकीच्या वागण्यामुळं किंवा चुकीच्या आपली जी लाईफस्टाईल आहे, बदलत चाललेली लाईफस्टाईल आहे, मॉडर्नायझेशनमध्ये आपण जे काही फास्ट फूड खातो आहे, बरोबर, किंवा व्यायाम कमी, काम कमी, ह्याच्यामुळं जे काही डिसीज होतात त्यांना म्हणायचं नॉन कम्युनिकेबल डिसीज. तर ह्या दोन्हींमधला हा फरक आपण बघितला. इथंसुद्धा तेच सांगितलं आहे, कम्युनिकेबलमध्ये कोल्ड आहे, फ्ल्यू आहे, मिसेल्स आहे, हे कम्युनिकेबल आहेत. कॅन्सर, स्ट्रोक, डायबिटीज हे नॉन कम्युनिकेबल आहेत, बरोबर. आता याच्या पुढं आपण बघणार आहोत ॲक्च्युअल डिसीजेस. आता काही कम्युनिकेबल डिसीजेस आपण बघणार आहोत, इन्फेक्शियस. त्यामध्ये पहिलाच डिसीज आहे मलेरिया. मलेरियाला मराठीमध्ये आपण म्हणतो हिवताप, बरोबर, हिवताप. आता हिवताप बऱ्याचदा आपण काय म्हणतो, तर मलेरिया हा मस्किटोमुळं होतो असं आपण बऱ्याचदा म्हणतो, पण ॲक्च्युअली मस्किटो हा त्याचा व्हेक्टर आहे. मस्किटो हा काय आहे, याचा व्हेक्टर आहे. कारण मस्किटो काय करतो, स्प्रेडिंगचं काम करतो फक्त. हा काय स्प्रेड करतो, ह्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे प्लाझ्मोडियम. बघा, हा काय आहे, प्लाझ्मोडियम आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाचा एक काय आहे, तर प्रोटिस्ट आहे. किंगडम प्रोटिस्टामधला हा ऑर्गॅनिझम आहे प्लाझ्मोडियम. याच्यामुळं होतो मलेरिया, आणि ह्या मलेरियाचं स्प्रेडिंग करण्याचं काम कोण करतं, तर मस्किटो करतो. म्हणजेच ह्या प्लाझ्मोडियमला एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं काम कोण करत असतं, मस्किटो करत असतो. ह्याच्या डिटेल्स आपण बघणारच आहोत. देअर आर 4 स्पीसीज ऑफ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियमच्या 4 स्पीसीज आहेत. मग त्यामध्ये प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हेली, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम, असे 4 स्पीसीज आहेत याच्यामध्ये. ह्या 4ही स्पीसीजमुळं मलेरिया होतो. ओन्ली फाल्सिफेरम जो आहे, हा प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम कॉजेस सिरियस इलनेस.
म्हणजे ह्याच्यामध्ये डेथसुद्धा होऊ शकते. हा डेंजर मलेरिया आहे. वरचे जे 3 आहेत हे थोडेसे नॉर्मल आहेत, ह्याच्यामधून आपण कवर होऊ शकतो. फाल्सिपारममधून सुद्धा कवर होऊ शकतो, पण सिव्हिअर जर आपण ट्रीटमेंट लवकर जर घेतली नाही तर ह्याच्यामध्ये सिरियस इलनेस येऊन त्या व्यक्ती दगावू शकतो. आता हे जे प्रकार आहेत हे प्रकार त्याच्या स्पिसीजवरून ठरतात. आता ह्याचे सिम्पटम काय आहेत? सिम्पटम बघा, हेडेक आहे, डोकेदुखी, फीवर, ताप येतो, मसल फटिक पेन म्हणजे स्नायूदुखी, बॅक पेन, पाठदुखी, बरोबर. हे सोपे सोपे आहेत बघा हे सिम्पटम, लक्षात ठेवा. स्किनवरती काय होतं? स्वेटिंग, घाम येतो, रेस्पायरेटरी ड्राय कफ म्हणजे कोरडा खोकला येणं, हा त्याचा सिम्पटम आहे. स्प्लीन, मराठीमध्ये आपण त्याला प्लिहा म्हणतो, त्याची साईज वाढते. स्प्लीन हा थोडासा इम्युन सिस्टीममधला एक ऑर्गन आहे स्प्लीन. तर त्याच्यामध्ये काय होत असतं, ज्यावेळेला एखादं इन्फेक्शन होतं त्यावेळेला ॲटोमॅटिकली स्प्लीनवरती लोड येतो अँटीबॉडी तयार करण्याचा आणि त्याच्यामुळं त्याची साईज वाढत असते. त्यानंतर स्टमकमध्ये नाउझिया आणि वॉमिटिंग ही लक्षणं दिसून येतात. नाउझिया म्हणजे आपल्याला काय म्हणतो, किळसवाणं वाटणं, आणि वॉमिटिंग म्हणजे उलट्या होणं, हे सिम्पटम या मलेरियामध्ये दिसून येतात. आता ह्याचे जर आपण सिम्पटम जर बघितले तर हे थोडेसे कसे आहेत तर पिरियडिक सिम्पटम आहेत, म्हणजे ठरलेल्या स्टेजेस आहेत याच्यामध्ये. सिस्टमॅटिक फिवर ह्याच्यामध्ये ह्याचा महत्त्वाचं सिम्पटम म्हणजे काय तर सिस्टमॅटिक फिवर. आता हे सिस्टमॅटिक फिवर म्हणजे काय बघा, तर हे मलेरियाचे बघा हाय फिवर, बरोबर. पहिल्यांदा हाय फिवर येतो, त्यानंतर स्वेटिंग म्हणजे घाम येतो, आणि त्यानंतर शिवरिंग. काय होतं? शिवरिंग म्हणजे थंडी वाजून येते, बरोबर. असे काही सिस्टमॅटिक सिम्पटम याच्यामध्ये दिसून येतात. पहिली स्टेज काय आहे बघा, क्लिनिकल फीचर्स. आता ह्याच्यामध्ये काय दिसतं? कोल्ड स्टेज असते सुरुवातीला. कोल्ड स्टेज म्हणजे थंडी वाजते, बरोबर, 1 तासभर तसं होतं. त्यानंतर फिवर, त्याला हॉट स्टेज म्हणतात. 1 ते 4 तासांपर्यंत काय होतं? फिवर. मग त्यामध्ये बॅक पेन, जॉईंट पेन, वॉमिटिंग, डायरिया ह्यासारखी लक्षणं त्यात 3-4 तासांमध्ये दिसून येतात. नंतर स्वेटिंग, घामानंतर फिवरनंतर घाम यायला सुरुवात होते, आणि ते स्वेटिंगची पिरियड जो आहे तो 1 ते 4 तासांपर्यंत चालतो, आणि त्यानंतर नॉर्मल स्टेज येते. म्हणजे ही जी कंडिशन आहे, कोल्ड स्टेज, हॉट स्टेज, स्वेटिंग आणि नॉर्मल, हे आफ्टर पिरियडिक, म्हणजे ही स्टेज कंप्लीट झाली, नॉर्मल झालं की परत कोल्ड स्टेज येते, म्हणजे परत थंडी वाजायला सुरुवात होते. असं हे कंटिन्युअसली होत राहतं. जोपर्यंत आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेत नाही तोपर्यंत ही कंडिशन होतच राहते. म्हणजे थंडी वाजून येणं, ताप येणं, घाम येणं, परत नॉर्मल होणं, नॉर्मल झालं की परत कोल्ड, थंडी वाजून येणं, असं हे कंटिन्युअस चालू राहतं. आता हे असं का होतं? इथं जर आपण लाईफ सायकल बघितली ह्या प्लाझ्मोडियमची, तर ती प्लाझ्मोडियमच्या लाईफ सायकलमध्ये त्याला 2 होस्ट आहेत. एक आहे मॉस्किटो आणि दुसरं आहे ह्युमन. अशा 2 होस्टमध्ये तो राहतो. आता तर समजा हा मॉस्किटो आहे ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे, कुणाचं? प्लाझ्मोडियमचं, म्हणजे ज्याला थोडक्यात मलेरिया झालेला आहे असं समजूया आपण. हा मॉस्किटो ज्यावेळेला एखाद्या हेल्दी पर्सनला बाईट करतो, चावतो, त्यावेळेला त्या मॉस्किटोमधले जे इन्फेक्शन आहे ते कुणामध्ये येतं? माणसामध्ये येतं. माणसामध्ये डायरेक्टली तो कुठं जातो? हिपॅटिक सेल म्हणजे ज्या लिव्हर सेल असतात त्या लिव्हर सेलला पहिल्यांदा इन्फेक्शन होतं. परत लिव्हर सेल ह्या बस्ट होतात आणि त्याच्यामधून हे स्किझोन्स बाहेर पडतात. त्याला आपण मेरोझॉइट म्हणतो. काय म्हणतो ह्याला? मेरोझॉइट. आता हे मेरोझॉइट लिव्हरमधून बाहेर पडले की परत ते इरिथ्रोसाईटमध्ये येतात. म्हणजे इरिथ्रोसाईट म्हणजे रक्तपेशी आहेत ह्या, तांबड्या रक्तपेशी. आता ह्या इरिथ्रोसाईट ज्या असतात ह्या नॉर्मल इरिथ्रोसाईट असतात सुरुवातीला, परत ह्याच्यामधलं इन्फेक्शन वाढत जातं आणि त्यानंतर ह्या इरिथ्रोसाईट काय होतात? बस्ट होतात आणि ह्याच्यामधून परत हे स्किझोन्स बाहेर पडतात. हे काय होतात? स्किझोन्स बाहेर पडतात इरिथ्रोसाईटमधून, म्हणजे रक्तपेशीमधून परत हे बाहेर पडतात.
थोडक्यात एक रक्तपेशीमध्ये इन्फेक्शन केलं की ती बस्ट करायची, परत नॉर्मल रक्तपेशी पकडायची, ती बस्ट करायची. अशा पद्धतीनं ह्या तांबड्या पेशी बस्ट करणं हे ह्याच्यामध्ये चालत असतं. आणि हे ज्या वेळेला बस्ट होतात, तांबड्या पेशी ज्या वेळेला बस्ट होतात त्यावेळेला हाय फीवर येतो आपल्याला. ह्याच्या सायक्लिक चेंजेस होतात त्या ह्याच्यामुळंच होतात. ज्या वेळेला ह्या RBC आपल्या बस्ट होतात त्यावेळेला आपल्याला फीवर येत असतो. आता त्यानंतर हे RBC मध्ये काय होत असतं तर ह्याचे जे स्किझोन्स आहेत ह्याच्यामध्ये हे गॅमिट फॉर्मेशन होतं, म्हणजे मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट तयार होतात. मग हे मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट जे असतात हे कुठं असणार आहेत, आपल्या ब्लडमध्ये असणार आहेत, बरोबर. असं ब्लड ज्यावेळेला एखादा मॉस्किटो आपल्याला बाईट करतो, म्हणजे इन्फेक्टेड पर्सन आहे ह्या इन्फेक्टेड पर्सन म्हणजे थोडक्यात ह्याला मलेरिया झालेला आहे. ह्या मलेरिया झालेल्या पर्सनला ज्यावेळेला एखादा मॉस्किटो चावतो त्यावेळेला ह्याच्यामधलं ब्लड ह्या मॉस्किटोमध्ये येतं. आणि ह्या मॉस्किटोमध्ये काय होतं तर हे दोन गॅमिट जे आहेत, मेल गॅमिट फिमेल गॅमिट, यांचं फ्युजन होतं, झायगोट तयार होतो. मॉस्किटोच्या गटमध्ये म्हणजे मॉस्किटोच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ह्याची डेव्हलपमेंट होते. मग ते ऊसाइट आहेत ते तयार होतात, ऊसिस्ट. त्यानंतर त्या मॉस्किटोच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधून ते त्याच्या सलायवरी ग्लँडमध्ये येतात. आणि सलायवरी ग्लँडमध्ये असणारे स्पोरोझॉइट्स हे परत ज्यावेळेला हा मॉस्किटो एखाद्या दुसऱ्या पर्सनला बाईट करतो त्यावेळेला हे स्पोरोझॉइट त्या व्यक्तीमध्ये जातात. अशा पद्धतीनं ही प्लाझ्मोडियमची लाईफसायकल जी आहे कंटिन्युअस चालू राहते. म्हणजे पहिला त्याचा होस्ट कोण आहे, मॉस्किटोमधून ह्युमनमधून परत मॉस्किटोमधून परत सेकंड ह्युमन, अशी ह्याची लाईफसायकल चालू असते. इथं आपल्याला दिसते बघा, फर्स्ट इन्फेक्शन कुणामध्ये आहे, मॉस्किटोमध्ये. त्यानंतर एखाद्या ह्युमनच्या लिव्हरमध्ये इन्फेक्शन होतं, परत RBCमध्ये होतं. RBCमधून परत ते कुठं येणार आहे, सेकंड मॉस्किटोमध्ये येणार आहे. सेकंड मॉस्किटोमधून ते सेकंड पर्सनमध्ये येणार आहे. अशा पद्धतीनं बऱ्याच व्यक्तींना याचा प्रसार होतो, कारण मॉस्किटो हा एकालाच चावत नाही, बऱ्याच जणांना चावत फिरत असतो. त्यामुळं हे जे स्प्रेडिंग आहे हिवतापाचं किंवा मलेरियाचं हे फास्ट होतं. आता हे स्प्रेडिंग झाल्यानंतर याचं मोड ऑफ ट्रान्समिशनसुद्धा आपण बघितलं. ह्याची लाईफसायकल इथं डिटेलमध्ये दिलेली आहे. आता डायग्नॉसिस, ह्याचं निदान कसं लावलं जातं. आता हे डायग्नॉसिस करण्यासाठी ब्लड टेस्ट केली जाते. त्याला ब्लड स्मिअर मायक्रोस्कोपिक स्टडी केला जातो ब्लड स्मिअरचा, किंवा थोडक्यात ब्लड टेस्ट केली जाते. त्यानंतर ह्याच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे ह्या ट्रीटमेंटमध्ये एक ACT ही ट्रीटमेंट, ह्याच्यामध्ये काय आहे तर आर्टिमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी, ह्या ACTचा लॉंग फॉर्म आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या ड्रगचं कॉम्बिनेशन असतं. आणि हे WHOनं रिकमेंड केलेले हे ACTs आहेत, ट्रीटमेंट आहे. याचा वापर ह्या मलेरियासाठी केला जातो ॲज अ ट्रीटमेंट म्हणून. आता ह्याचं प्रिव्हेन्शन नेहमी म्हटलं जातं बघा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, बरोबर. म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर औषध घेण्यापेक्षा तो आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं महत्त्वाचं. तर हे प्रिव्हेन्शन जर आपण घेतलं, काळजी घेतली, तर आपल्याला मलेरिया होणार नाही आणि पर्यायानं आपल्याला त्याची ट्रीटमेंट करावी लागणार नाही. आता हे प्रिव्हेन्शन काय आहे तर मलेरिया प्रिव्हेंट करायचं आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॉस्किटो प्रिव्हेंट करायचं आहे. मॉस्किटो बाईटपासून आपल्याला वाचलं पाहिजे, बरोबर. मॉस्किटो नेट अँड इन्सेक्ट रिपेलंट आपण वापरू शकतो. म्हणजे मॉस्किटो चावू नये ह्याच्यासाठी जे जे करता येतं ते करायचं. आपण बरेचदा वापरतो बघा, मॉस्किटो नेट असतात. त्यानंतर इन्सेक्टिसाईड स्प्रेड केले जातात इन्सेक्ट मारण्यासाठी, ग्रामपंचायतीकडून वगैरे फवारा मारला जातो. त्यानंतर ड्रेनिंग स्टॅग्नंट वॉटर वेअर मॉस्किटो लेज एग्स, हे पाणी साठलं जातं बघा. बऱ्याचदा सांडपाणी आहे ते बऱ्याचदा साठून राहतं. त्या साठलेल्या पाण्यामध्ये मॉस्किटो अंडी घालतात आणि मग मच्छर वाढतात. म्हणजे जिथं घाणीचं साम्राज्य तिथं मॉस्किटो जास्त असतात थोडक्यात. मग आपण हे पाणी साठवू दिलं नाही तर मग आपोआप मॉस्किटो आपण काय करू शकतो, थांबवू शकतो. आणि सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे गंबुशिया फिश. गंबुशिया फिश मराठीमध्ये आपण काय म्हणतो याला,
गप्पी मासे म्हणतो, तर हे बायो कंट्रोल म्हणून यूज केले जातात. हे गंबुशिया फिश काय करतात तर मॉस्किटोचे एग खाऊन टाकतात. म्हणजे जिथं जिथं गप्पी मासे आहेत, मग एक स्लोगन आहे बघा, गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा. जिथं जिथं पाणी आपण साठवलं जातं तिथं जर आपण गप्पी मासे आणून सोडले तर ते मॉस्किटोचे एग्स खाऊन टाकतात आणि त्यामुळं घाणीचं साम्राज्य कमी होण्यास मदत होते. वर्ल्ड मलेरिया डे म्हणून 25 एप्रिल हा वर्ल्ड मलेरिया डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर इथं आपण मलेरिया हा डिसीज बघितला. ह्याच्यामध्ये मलेरियामध्ये बघा, एकतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं की त्याचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे. प्लाझ्मोडियम हा त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ह्याचं सिम्पटम्स विचारले जाऊ शकतात किंवा ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. दुसरा डिसीज आहे अमिबायासिस. दुसरा डिसीज कुठला आहे तर अमिबायासिस. अमिबायासिसलाच आणखीन काय म्हटलं जातं, अमिबिक डिसेंट्री म्हटलं जातं. आता हे इन्फेक्शन जे आहे हे ह्युमन गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शन आहे, म्हणजे थोडक्यात डायजेस्टिव्ह ट्रॅकला होणारं इन्फेक्शन आहे. जवळपास लोकसंख्येच्या 15% लोक इंडियामध्ये हे अमेबिक डिसेंट्रीनं ग्रस्त असतात. ह्याचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे तर एंटॅमेबा हिस्टोलेटिका. अमिबा वर्गातलाच हा एक प्रोटिस्ट आहे, पॅरासाईट आहे. हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह एजंटच्या मॅच द फॉलोइंग म्हणून सुद्धा विचारलं जाऊ शकतं. म्हणजे एका बाजूला डिसीज दिले जातील, एका बाजूला पॉझिटिव्ह एजंट दिले जातील, तर ते ओळखून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. अमिबायासिसचा पॉझिटिव्ह एजंट आहे एंटॅमेबा हिस्टोलेटिका. अमिबासारखाच असणारा एक प्रोटिस्ट आहे. ह्याचे साईन आणि सिम्पटम काय आहेत बघा, डायरिया, त्यानंतर फ्लटुलन्स, स्टूल विथ म्युकस. स्टूल म्हणजे फिकल मॅटर, म्हणजे फिकल मॅटर डायजेस्टिव्ह सिस्टीममधून बाहेर पडतं. त्याच्यामधून ज्या वेळेला म्युकस बाहेर पडतो, वॉटरी फ्लुइड बाहेर पडतं, हे सिम्पटम आहे डिसेंट्रीचं. त्यानंतर ॲबडॉमिनल पेन, पोटामध्ये दुखणं. पासिंग ऑफ ब्लड विथ स्टूल इज कॉमन, म्हणजेच मगाशी सांगितलं ते फिकल मॅटरमधून म्युकस विथ ब्लडिंग होणं. हिपॅटोमेगॅली विथ लिव्हर ऑकर्स इन पॅरासाईट एंटर्स दी लिव्हर. हिपॅटोमेगॅली म्हणजे लिव्हरला सूज येणं. हिपॅटो म्हणजे लिव्हर, मेगॅली म्हणजे सूज चढणे. कारण का तर ह्याचा ज्या वेळेला हा पॉझिटिव्ह एजंट आहे तो लिव्हरमध्ये पोचतो त्यावेळेला लिव्हरला सूज येते. तर अशा पद्धतीचे काही डिसीज, फिवर, पेन इन राईट ॲबडॉमिन. हा लिव्हर जो आहे, लिव्हर नेहमी राईट साईडला असतं, त्यामुळं उजव्या बाजूला पोटामध्ये दुखणं हे एक त्याचं सिम्पटम आहे. आता ह्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन जे आहे, हे मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे बघा, म्हणजे प्रसार कसा होतो, फिको ओरल रूट. फिको ओरल रूट म्हणजे काय, जे फिकल मॅटर असतं, उघड्यावर शौचाला जे बसतात, त्या शौचाला बसण्यामुळं त्या फिकल मॅटरमध्ये काय असणार आहे, त्याचे इन्फेक्शन असणार आहे. असं इन्फेक्टेड असणारं मग ते सॉईलमध्ये असेल, पाण्यामध्ये असेल, अन्नामध्ये असेल, हे आपल्या तोंडामध्ये जातं, त्याला ओरल म्हणतात. म्हणजे फिको ओरल रूट कॉन्टॅक्ट ज्या वेळेला होतो त्यावेळेला हे मोड ऑफ ट्रान्समिशन होत असतं. आता इटिंग विथ डर्टी हँड, घाण हातानं जेवणं. कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे दूषित अन्न आणि पाणी आपण शरीरामध्ये घेतो. आता हे नदीकाठाला एक चित्र दाखवले बघा. नदीकाठाला बऱ्याच जण शौचाला जाण्याची पद्धत आहे, बरोबर. तर तिथलं पाणी जे आहे ते कसं असणार आहे, इन्फेक्टेड असणार आहे. तिथं एंटॅमेबा हिस्टोलेटिका असणार आहे. असं पाणी ज्या वेळेला आपण पितो त्यावेळेला आपल्याला ॲटोमॅटिकली त्याचं इन्फेक्शन होत असतं. तर हे जे काही ट्रान्समिशनचे मोड आहेत त्यामुळे ट्रान्समिशन होत असतं. याचं डायग्नॉसिस कसं होतं बघा, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ दी स्टूल सॅम्पल एक्झामिन केली जाते. त्यानंतर ट्रीटमेंट काय आहे तर मेट्रोनायडॅझॉल अँड टिनिडॅझॉल 2 ड्रगची नावं आहेत. हे काय करतात तर एंटॅमेबा हिस्टोलेटिकाला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. तर हे 2 ड्रगची नावं लक्षात ठेवा, मेट्रोनायडॅझोल आणि टिनिडॅझोल महत्त्वाचे आहेत. हे 2 ड्रग हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल.
प्रिव्हेन्शन, मगाशी आपण मलेरियालासुद्धा प्रिव्हेन्शन बघितलं, तसंच आपण आता ह्या अमिबायोटिक डिसेंट्रीसाठी प्रिव्हेन्शन बघणार आहोत. प्रिव्हेन्शन म्हणजे थोडक्यात काय, तो आजार ज्या गोष्टींमुळं होतो आहे त्या गोष्टी आपण टाळायच्या, म्हणजे प्रिव्हेन्शन. आता मगाशीच आपण बघितलं की दूषित अन्न आणि पाणी ज्यावेळेला आपल्या पोटामध्ये जातं त्यावेळेला आपल्याला हा डिसीज होतो आहे. तेच जर आपण अव्हॉइड केलं तर ॲटोमॅटिकली आपल्याला डिसेंट्री होणार नाही. मग त्यामध्ये काय दिलं आहे बघा, आता हे सोपं आहे एकदम, वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल. वॉश हँड विथ हॉट वॉटर अँड सोप. बरोबर, हात धुतले पाहिजेत आपल्याला. यूजिंग टॉयलेट अँड चेंजिंग बेबीज डायपर. ज्यावेळेला आपण लहान मुलांचं डायपर चेंज करतो किंवा टॉयलेटला जाऊन येतो त्यावेळेला आपले हात हे स्वच्छ धुतले पाहिजेत. ड्रिंक बॉइल्ड वॉटर. म्हणजे हे जे आजार आहेत हे शक्यतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त पसरतात, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये बॉइल्ड वॉटर पिलं पाहिजे. वॉटर मस्ट बी क्लोरिनेटेड अँड फिल्टर्ड. क्लोरिनेटेड म्हणजे एक पाणी शुद्ध करण्याची पद्धत आहे आणि फिल्टर केलेलं पाणी आपण पिलं पाहिजे. अवॉइड इटिंग अनहायजेनिक फूड. अस्वच्छ अन्न जे आहे ते खाणं टाळलं पाहिजे. व्हेजिटेबल मस्ट बी प्रॉपरली वॉश्ड अँड कुक्ड. भाज्या ह्या धुवूनच घेतल्या पाहिजेत आणि शिवाय त्या शिजवलेलं अन्न शक्यतो खाल्लं पाहिजे. कच्चं खाणं टाळलं पाहिजे. प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज आणि प्रॉपर सिवेज डिस्पोजल. म्हणजे जे काही घरामधून निघणारं अस्वच्छ पाणी आहे किंवा बऱ्याच ठिकाणापासून निघणारं अस्वच्छ पाणी आहे त्याचं डिस्पोजल व्यवस्थित झालं पाहिजे, विल्हेवाट व्यवस्थित लावली पाहिजे. आता इथं काही प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल दिलेले आहेत बघा प्रायमरी. मग त्यामध्ये सॅनिटायझेशन आहे, बरोबर, हँड वॉशिंग आहे, वॉटर बॉइलिंग आहे, वॉटर फिल्ट्रेट करून घेतलं पाहिजे. फूड हायजीन म्हणजे फळं धुतली पाहिजेत, बरोबर. त्यानंतर हे जे आपण वापरतो आहे व्यवस्थित हँड ग्लोव्ज वगैरे वापरणं किंवा हेल्थ एज्युकेशन देणं, हे सगळं केल्यानंतर काय होणार आहे तर हे सगळं प्रिव्हेंट केलं जाणार आहे. कारण आपण बघितलं ह्याचं प्रमाण जास्त आहे. एकूण लोकसंख्येच्या जवळपास 15% लोक इंडियामध्ये ह्या अमिबाइक डिसेंट्रीनं ग्रस्त असतात. त्यानंतर तिसरा डिसीज आहे ॲस्केरियासिस. पुढचा तिसरा डिसीज आहे ॲस्केरियासिस. इट इज ॲन इन्फेक्शियस डिसीज ऑफ ह्युमन इंटेस्टिनल ट्रॅक. हा सुद्धा डिसीज कुठं होतो, इंटेस्टिनल ट्रॅकला होतो आहे. ह्याचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे तर राऊंडवर्म. ह्याचं नाव आहे ॲस्कॅरिस लुम्ब्रिक्वाइड. हा एक प्रकारचा काय आहे, निमॅटोड आहे. आपण हे बघितलं बघा आपण किंगडम ॲनिमलिया, बरोबर. त्याच्यामध्ये एक किंगडम फायलम आहे ॲस्केहेल्मेंथिस किंवा निमॅटोहेल्मेंथिस नावाचा जो फायलम आहे त्या फायलममधला हा ॲनिमल आहे ॲस्कॅरिस लुम्ब्रिक्वाइड. मराठीमध्ये आपण याला जंत म्हणतो. ह्याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम आहे, म्हणजे फिमेल आणि मेल हा सेपरेट असतो. ह्याच्या म्हणजे डायग्रॅमवरून आपल्या लक्षात येते बघा की फिमेलची लांबी जी आहे ही जास्त आहे, मेलची लांबी कमी आहे. शिवाय मेलमध्ये एक कर्वड एंड आहे. मेलमध्ये एक एंड कसा आहे, कर्व म्हणजे गुंडाळी घातलेला एंड आहे. याच्यामध्ये तसं नाही, स्ट्रेट एंड आहेत दोन्ही. आता ह्याच्यामध्ये सिम्पटम्स काय दिसून येतात ॲस्केरियासिसमध्ये, ह्याच्यामध्ये स्टेजेस आहेत बघा. पहिल्यांदा याच्यामध्ये पहिली जी स्टेज आहे याच्यामध्ये सिम्पटम्स दिसून येत नाहीत आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये. ह्याच्यामध्ये हा जो लार्वा असतो वॉवेल अटॅच म्हणजे थोडक्यात इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये असतो. त्यानंतर वर्म लार्वा मायग्रेट इनटू लंग्स. दुसऱ्या स्टेजमध्ये इंटेस्टाईनमधून तो ब्लडमध्ये आणि ब्लडमधून लंग्समध्ये असं त्याचं मायग्रेशन होतं, स्थलांतर होतं. हा जो लार्वा आहे एकाच ठिकाणी राहत नाही. पहिल्यांदा इन्फेक्शन झालं की तो इंटेस्टाईनमधून कुठं जातो, लंग्समध्ये जातो. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये काय आपल्याला तर सिम्पटम दिसायला लागतात. ह्याच्यामध्ये काय सिम्पटम्स आहेत बघा तर फीवर आहे, ब्रिदिंग डिफिकल्टी आहे, कफिंग आणि निमोनिया असे लक्षणं दिसू लागतात. हे दुसऱ्या स्टेजमध्ये ताप येणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, खोकला येणं अशा पद्धतीची, कारण लंग्समध्ये ह्याचं इन्फेक्शन असतं. तिसऱ्या स्टेजमध्ये ही सिव्हिअर स्टेज आहे. ह्या स्टेजमध्ये हा लार्वा जो आहे तो लंग्समधून रेस्पायरेटरी ट्रॅकमधून परत
इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये प्रवेश करतो. म्हणजे आपल्या फॅरिंग्समधून, जिथं श्वासनलिका आणि अन्ननलिका एकत्र येतात तिथं काय होतं तर श्वासनलिकेतून अन्ननलिकेत प्रवेश करतो आणि परत तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतो. तिसऱ्या स्टेजला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तो मॅच्युअर झालेला असतो आणि त्याचं रूपांतर ह्या वर्ममध्ये झालेलं असतं. तर त्यावेळेला काही ॲबडॉमिनल सिम्पटम दिसतात. तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तो ज्यावेळेला दुसऱ्यांदा येतो त्यावेळेला ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट जाणवतो आपल्याला, इंटेस्टिनल ब्लॉकेजेस जाणवतात, मे बी पार्शियल ऑर कम्प्लीट. त्यानंतर पार्शियल इंटेस्टिनल ब्लॉकेज, टोटल इंटेस्टिनल ब्लॉकेज, सिव्हिअर ॲबडॉमिनल पेन, जास्त पोटात दुखू लागतं, ओमिटिंग, उलट्या होणं, रेस्टलेसनेस, डिस्टर्ब स्लीप, झोप न येणं, वर्म इन स्टूल, वर्म इन ओमिट, म्हणजे ज्यावेळेला उलट्या आणि जुलाब होतात त्यावेळेला त्याच्यामधून उलटीमधून किंवा जुलाबातून काय होतं तर वर्म बाहेर पडणं, ह्या प्रकारचे सिम्पटम, लक्षणं तिसऱ्या स्टेजमध्ये दिसून येतात. आता ह्याचे साईन आणि सिम्पटम आत्ता आपण बघितलेतच. मोड ऑफ ट्रान्समिशन, ह्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे प्रसार कसा होतो तर इंटेस्टिनल ट्रॅकमधला डिसीज आहे म्हणजे त्याचं इन्फेक्शन हे फूड आणि पाण्यामधूनच होतं. कंटामिनेटेड म्हणजे दूषित अन्न आणि पाणी ज्यावेळेला आपण पितो खातो त्यावेळेला त्याच्यामधून आपल्याला ह्याचं इन्फेक्शन होत असतं. आता सुरुवातीला ह्याचे जे एग असतात हे इंटेस्टाईनमध्ये जातात, म्हणजे सुरुवातीचं इन्फेक्शन मागाशी सांगितल्याप्रमाणे इंटेस्टाईनमध्ये होतं. त्यानंतर लार्वा पास थ्रू व्हेरियस ऑर्गन अँड सेटल ॲडल्ट इन डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे हा परत इंटेस्टाईनमधून लंग्समध्ये जातो, लंग्समधून फिरून परत डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये येतो. त्यावेळेला तो ॲडल्ट झालेला असतो, त्याची साईज वाढलेली असते. म्हणजे इथं दिसते बघा, माउथ ऑफ मॅन इंजेस्ट एग ऑर फूड, म्हणजे कंटामिनेटेड फूड जे आहे त्याच्यामधून आपण हा लार्वा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर तो लंग्समधून फिरून येऊन हा जो ॲडल्ट लार्वा आहे या बाजूनं बघा, पहिल्यांदा इंटेस्टाईनमध्ये, परत व्हेनस सिस्टीम म्हणजे थोडक्यात आपली रक्ताभिसरण संस्था, त्यानंतर लंग्समध्ये येतो, लंग्समधून ट्रकियामधून इसोफेगस, ट्रकिया म्हणजे श्वासनलिका, इसोफेगस म्हणजे अन्ननलिका. इसोफेगसमधून ज्यावेळेला तो परत इंटेस्टाईनमध्ये येतो त्यावेळेला अशा पद्धतीनं त्याची साईज वाढलेली असते. परत हे काय तयार करतात तर गॅमेट्स तयार करतात, मेल आणि फिमेल, त्यांचं फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतं. हे तयार झालेलं झायगोट परत ज्यावेळेला फिकल मॅटरमधून बाहेर पडतं त्यावेळेला ते एन्व्हायरमेंटमध्ये येणार आहे, परत त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या व्यक्तीला होणार आहे, बरोबर. अशा पद्धतीनं हे इन्फेक्शन होत राहतं. आता ह्याचं डायग्नॉसिस कसं होतं बघा, कॅन बी डन बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल म्हणजे फिकल मॅटर काय केलं जातं, चेक केलं जातं. त्यानंतर ह्याची ट्रीटमेंट काय आहे तर ह्याच्यामध्ये अल्बेंडाझॉल आणि मेबेंडाझॉल हे 2 ड्रग लक्षात ठेवा. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जंत होऊ नयेत म्हणून जंताच्या गोळ्या घेतल्या जातात, बरोबर. बऱ्याच म्हणजे सर्व शाळांमध्ये अजूनही लहान अंगणवाडीपासून ते 12वीपर्यंतच्या मुलांना 6 महिन्याला एक जंताची गोळी शाळेमध्ये दिली जाते. तर त्या जंताची गोळी म्हणजेच त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ड्रग्ज आहेत, एक अल्बेंडाझॉल आणि मेबेंडाझॉल. हे 2 नावं लक्षात ठेवा. हे काय आहे तर अँटी हेल्मेंथिक ड्रग आहेत, यांच्यामुळे हे जंत मारले जातात. प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल, आपल्यामध्ये थोडंसं जंताचं प्रमाण कमी आहे, पण जे झोपडपट्टीमध्ये राहणारे किंवा कुपोषित बालकं आहेत यांच्यामध्ये त्यांना जंताच्या गोळ्या द्यायला कोण जाते तर त्यांच्यामध्ये हे प्रमाण थोडंसं जास्त असतं किंवा त्यांच्यामध्ये हायजीन जास्त नसते, स्वच्छता राखत नाहीत. आता प्रिव्हेन्शन काय तर ॲव्हॉइड डिफिकेशन इन ओपन स्पेस, थोडक्यात उघड्यावर शौचास जाणं टाळणं. त्यानंतर पर्सनल हायजीन हॅबिटॅट लाईक वॉशिंग हँड, वॉटर, सोप वॉटर, युझिंग टॉयलेट, म्हणजे टॉयलेटला जाऊन, तर तेच आहेत वाचून तुम्हाला समजते, त्यामुळे हे प्रिव्हेंटिव्ह कंट्रोलवरती आपण जास्त वेळ द्यायला नको. स्वच्छता राखणं थोडक्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा डिसीज आपण बघणार आहे फायलेरियासिस. फायलेरियासिसला
आणखी एक कॉमन नाव आहे इलेफंटासिस. इलेफंटासिस म्हणजे हत्तीपाय रोग. हा सुद्धा कोणतो मस्किटो बॉर्न डिसीज आहे, कारण मस्किटो ह्याचं स्प्रेडिंग करतो. आता इथं दिसतंय बघा ह्या डायग्रॅममध्ये, ह्या व्यक्तीचे जे पाय आहेत ह्याच्यावरती इडिमा आहे, म्हणजे सूज आहे. याला आपण हत्ती पायरोग झाला असं म्हणतो. म्हणजे हत्तीच्या पायासारखे पाय दिसतात थोडक्यात, म्हणून ह्याला हत्ती पायरोग किंवा इलेफंटासिस असं म्हणतात. याचं नाव आहे सायंटिफिक नेम फायलेरियासिस. आता हा फायलेरियासिसलाच आणखीन काय म्हणतो आहे आपण, इलेफंटासिस, बरोबर. ह्याचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे, तर एक थ्रेड वर्म आहे, निमॅटो हेल्मेंथिस आहे. ॲस्कॅरिसच्याच फायलममधला हा निमॅटो हेल्मेंथिस आहे. त्याचं निमॅटोड आहे हा एक. आता ह्याचं जे नाव आहे ते वुचेरिया बँक्रॉफ्टी आहे. बघा ह्याचं नाव काय आहे तर वुचेरिया बँक्रॉफ्टी. तर नाव कुठं, तर हे नाव लक्षात ठेवा. वुचेरिया बँक्रॉफ्टी नावाचं एक थ्रेड वर्म आहे, धाग्यासारखा दिसणारा वर्म. आणि त्याच्यामुळं काय होतं, ह्याचं इन्फेक्शन होतं. आणि ह्याचं जो व्हेक्टर आहे तो कोण आहे तर मस्किटो आहे. बघा मस्किटो हा बऱ्यापैकी डिसीज स्प्रेड करायचं काम करत असतो. ह्याच्यामध्ये क्युलेक्स मस्किटो, ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे बघा. फायलेरियासिस स्प्रेड करणारा मस्किटोचा प्रकार वेगळा आहे, क्युलेक्स मस्किटो. आणि मलेरिया स्प्रेड करणारा आहे ॲनाफिलेस मस्किटो. ह्याच्यामध्ये सुद्धा मॅच द फॉलोइंग विचारलं जातं बघा, की कारण व्हेक्टर एकच आहे मात्र त्याचे प्रकार एक मस्किटो असला तरीसुद्धा त्याचे जाती वेगळ्या आहेत. ह्यामध्ये क्युलेक्स मस्किटो काय करतो आहे, फायलेरियासिस स्प्रेड करतो आहे. आणि ॲनाफिलेस मस्किटो मलेरिया स्प्रेड करतो आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता हा फायलेरियासिस कॅन बी डिवायडेड इंटू 3 सबटाईप. ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे लिम्फॅटिक फायलेरियासिस, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये होतो तो. त्यानंतर सबक्युटॅनियस फायलेरियासिस म्हणजे स्किनच्या बिलो असणारं इन्फेक्शन आहे. आणि सिरस म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटी फायलेरियासिस म्हणजे थोडक्यात ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये होणारं इन्फेक्शन, त्याला म्हणतो आहे आपण सिरस फायलेरियासिस किंवा ॲबडॉमिनल कॅव्हिटी किंवा सिरस कॅव्हिटी फायलेरियासिस. आता हे लिम्फॅटिक फायलेरियासिस जो आहे इट इज कॉज्ड बाय, बघा इथं नाव दिलेलं आहे वुचेरिया बँक्रॉफ्टी, बरोबर. हा वुचेरिया बँक्रॉफ्टी जो आहे याच्यामुळं काय होतं तर लिम्फॅटिक फायलेरियासिस होत असतो. आणि हा इथं दिसतो आहे बघा आपल्याला सिम्पटम, त्याचं पायावरती सूज आहे, साईन अँड सिम्पटम. इडिमा म्हणजे सूज, इडिमा विथ थिकनिंग ऑफ स्किन अँड अंडरलाईंग टिश्यू. थिकनिंग म्हणजे जाड, हत्तीची स्किन जशी जाड असते तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा होतं. इफेक्ट लेग, आर्म, ब्रिस्ट, स्क्रोटम ॲटसेट्रा. आता वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचं इन्फेक्शन होत असतं बघा. काही व्यक्तींना लेग म्हणजे पायांवरती सूज येते, आर्म म्हणजे हातावरती येते, ब्रिस्ट म्हणजे मेमरी ग्लँडवरती सूज येते, किंवा काही व्यक्तींमध्ये स्क्रोटमला सूज येते. आता स्क्रोटम म्हणजे काय आहे तर टेस्टीज जिथं असतात, मेलमधला हा पार्ट आहे स्क्रोटम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला हा पार्ट आहे. स्क्रोटम म्हणजे टेस्टीजची जे सॅक असते त्याला स्क्रोटल सॅक असं म्हणतात. तर त्या स्क्रोटमला सूज चढते. ह्या स्क्रोटमची साईज ही प्रचंड वाढलेली असते. तुम्ही जर ह्याच्यावरती अजून नेटवरती वगैरे सर्च केलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. वर्म इन्फेक्ट लिम्फॅटिक सिस्टीम अँड कॉजेस एनलार्जमेंट ऑफ लिम्फ वेसल्स अँड नोड्स. हे जे लिम्फ असतात, आता लिम्फ म्हणजे काय आहे बघा, तर आपली इम्युन सिस्टीम आहे, ह्या इम्युन सिस्टीममधला हा एक प्रकार आहे, म्हणजे त्या सिस्टीममधला हा एक भाग आहे. तर हे लिम्फ व्हेसल किंवा लिम्फ नोड जे असतात, काही ठराविक ठिकाणं आहेत, म्हणजे काख, जांग अशा ठिकाणी हे लिम्फ नोड असतात. तर त्याला सूज चढते, त्याला आपण इलेफंटासिस असं म्हणतो. आता याच्यामध्ये दिलं आहे बघा लिम्फेडिमा म्हणजे काय तर ॲक्युमुलेशन ऑफ लिम्फ फ्लुइड इन टिश्यू कॉझिंग स्वेलिंग. म्हणजे हे लिम्फ फ्लुइड जे आहे ह्याच्यामध्ये हे लिम्फ फ्लुइड ॲक्युमुलेट होतं टिश्यूच्या बाहेर आणि त्यामुळं सूज चढते.
त्यानंतर हायड्रोसिली म्हणजे ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ लिम्फ फ्लुइड टेस्टिस एनलार्जमेंट, टेस्टिसची साईज वाढते. म्हणजे हे स्क्रोटल सूज मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये टेस्टिसवरती सूज चढते, हा एक प्रकार याच्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन, ह्यांचं ट्रान्समिशन फिमेल क्युलेक्स मॉस्किटो ह्यांचं ट्रान्समिशन करतात. त्यानंतर लार्वी एस्केप मॉस्किटो बॉडी अँड अराईव्ह ऑन दी ह्युमन स्किन. मॉस्किटो ज्यावेळेला बाईट करतो त्यावेळेला ह्युमन स्किनमध्ये त्याची एंट्री होते. दे पेनिट्रेट स्किन, अंडरगो टू मोल्टिंग बिफोर दे बिकम ॲडल्ट अँड सेटल इन लिम्फॅटिक सिस्टीम. आता हे काय होतं बघा, स्किनमध्ये आल्यानंतर ह्यांच्यामध्ये मोल्टिंग होतं. मोल्टिंगमध्ये कात टाकणे ज्याला आपण म्हणतो, तर तशा पद्धतीनं मोल्टिंग होतं आणि त्यानंतर हे ॲडल्टमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ह्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे तो जास्त आहे बघा, 6 ते 18 मंथ. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक पॅथोजनचा इन्क्युबेशन पिरियड हा वेगवेगळा असतो. म्हणजे ह्या इलेफंटासिसचं जर इन्फेक्शन आपल्याला झालं तर जवळपास 8 ते 16 महिन्यापर्यंत आपल्याला त्याची इन्फेक्शन म्हणजे लक्षणंही दिसू शकत नाहीत. खूप दिवसानंतर त्याची लक्षणं दिसू लागतात. हे फायलेरियासिसचं लाईफ सायकल दाखवले बघा ह्याच्यामध्ये. फर्स्ट स्टेज आहे की मस्किटो बाईट करतो आहे, बरोबर. मस्किटो बाईट झाल्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये ॲडल्ट त्या लिम्फ नोडमध्ये असणार आहे, ह्युमनमधली स्टेज आहे ही. त्यानंतर ॲडल्ट मोल्टिंग होतं ह्याच्यामध्ये. हे मोल्टिंग झाल्यानंतर परत मॉस्किटो परत ह्याच्यामधलं ब्लड घेणार आहे आणि परत हे म्हणजे मॉस्किटोमध्ये गेल्यानंतर परत ह्याची वाढ लार्वा, बरोबर, फर्स्ट लार्वा, सेकंड लार्वा, थर्ड लार्वा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. त्यानंतर असा इन्फेक्टेड मॉस्किटो परत बाईट केला की ते ह्युमनमध्ये येतं. तर हे थोडंसं लाईफ सायकल आहे. याच्यावरती काही क्वेश्चन जास्त विचारले जात नाहीत, पण थोडंसं बघून ठेवा. इथं आता आपण थांबूया, राहिलेला पार्ट आपण पुढच्या तासाला बघूया. ओके, थँक्यू.